तर आज आपण बनवणार आहे रवा गुलाबजामुन। तर रवा गुलाबजामुन कसे बनवायचे चला तर मग आपण बघूया। 1 कप बारीक रवा, 1 कप दूध, 1 चमचा तूप, अर्धा कप पाणी, 1 कप साखर, हिरवी वेलची। सर्वात आधी आपण रव्याचे मिश्रण तयार करून घेऊया। यासाठी मी कढईत 1 कप दूध टाकले आहे। यात मी 2 चमचा साखर घालते। यानंतर आपण दुधाला एक उकळी काढून घेणार आहोत। दुधाला इथे उकळी आलेली आहे, तर यात आपण रवा घालूया। दोन चमचा तूप, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। बारीक रवा घ्यायचा आहे, जाड रवा अजिबात घ्यायचा नाहीये। हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर झाकायचंय आणि 3 ते 4 मिनिट वाफवून घ्यायचंय। हे मिश्रण मी साधारणतः 5 मिनिटे वाफवून घेतले आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे रव्याचे मिश्रण थंड होईपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घालूया। इथे मी या 2 हिरवी वेलची टाकते। साखर आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे। पाक आपल्याला 5 ते 6 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। गुलाबजामचा पाक हा 1 तारी किंवा 2 तारी नसतो, तर आपल्याला हा पाक थोडासा चिकट बनवायचा आहे। पाक आपला तयार होतोय तोपर्यंत आपण या रव्याच्या मिश्रणाचा एक गोळा तयार करून घेऊया। या मिश्रणाचा आपल्याला इथे एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। रव्याचे हे गुलाबजाम बनवताना आपण म्हशीचे दूध वापरायचे, त्याने गुलाबजामला रिच फ्लेवर येतो। इथे आपलं पीठ मळून तयार आहे। आता आपण याचे छोटे बॉल्स बनवून घेऊया। अशा प्रकारचे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। चला तर बघा आपण सर्व बॉल्स बनवून घेऊया। आपले गुलाबजामचे बॉल्स तयार आहेत, तर आता आपण हे फ्राय करून घेऊया। मी इथे 4 गुलाबजाम टाकले आहेत, तुम्ही हवे तर 5 ते 6 टाकू शकता। इथे आपण गुलाबजामचा कलर चेंज होताना बघतोय। गुलाबजाम तळताना ते मंद आचेवरच तळायचे आहेत, नाहीतर ते तेलात विरघळतात। आपले गुलाबजाम तयार आहेत। आता आपण हे पाकात टाकूया। गरम गुलाबजाम हे गरम पाकातच टाकायचे असतात, म्हणजे पाक हा मध्यपर्यंत व्यवस्थित मुरतो। हे गुलाबजाम आपल्याला रात्रभर किंवा 7 ते 8 तास पाकात भिजत ठेवायचे। 5 तास पाकात भिजवल्यानंतर आपले गुलाबजाम रेडी आहेत।